नमस्कार मित्रांनो. MPSCच्या तयारीसाठी आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. विचार करा, अचानक तुमच्या पेपरमध्ये असा प्रश्न येतो, शिक्षण आणि वन हे विषय कोणत्या सूचीत येतात? साधा वाटतो ना, पण हाच प्रश्न दाखवून देतो की समवर्ती सूची हा टॉपिक किती महत्त्वाचा आणि थोडासा ट्रिकी असू शकतो. म्हणूनच आज आपण याच विषयाचं पूर्णपणे पोस्टमॉर्टम करणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ओळख आणि त्यातले महत्त्वाचे विषय. मग केंद्र राज्य संघर्षावरचं कलम 254. तिन्ही सूचींची आपण तुलना करू. MPSCमध्ये आलेले काही प्रश्न बघू. आणि हो, शेवटी एक मस्त मेमरी ट्रिक पण आहे. म्हणजे सगळं काय कव्हर होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. इथे आपण एकदम बेसिक गोष्टी म्हणजे याच्या पायाभूत संकल्पना समजून घेऊया. तर हे सगळं सुरू कुठून होतं? तर घटनेच्या कलम 446 पासून. हे कलम आपल्याला 7व्या अनुसूचीबद्दल सांगतं. आणि ही 7वी अनुसूची खरं तर आपल्या फेडरल स्ट्रक्चरचा म्हणजे संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे. कारण तीच ठरवते की कायदा कोण बनवणार, केंद्र सरकार की राज्य सरकार. आणि यासाठी आहेत 3 लिस्ट्स: संघसूची, राज्यसूची आणि आपली आजची स्टार समवर्ती सूची. एक इंटरेस्टिंग फॅक्ट, जेव्हा आपलं संविधान लागू झालं तेव्हा ह्या समवर्ती सूचीमध्ये फक्त 47 विषय होते. हो, फक्त 47. हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण आता सीन पूर्णपणे वेगळा आहे. आजच्या तारखेला या लिस्टमध्ये आहेत तब्बल 52 विषय. आणि इथेच MPSC तुम्हाला अडकवू शकतं. मूळतः किती होते आणि सध्या किती आहेत या आकड्यांमध्ये हमखास गडबड होते. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. मग हे 47 चे 52 झाले कसे? या मागचा मेन हिरो आहे 1976ची 42वी घटनादुरुस्ती. हो, तीच, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. ह्याच दुरुस्तीने समवर्ती सूचीचा आवाका खूप वाढवला. मग कोणते विषय शिफ्ट झाले? तर 5 महत्त्वाचे विषय राज्यसूचीमधून उचलून समवर्ती सूचीत टाकण्यात आले. लक्षात ठेवा हे 5ही: शिक्षण, वने, वन्यजीव आणि पक्ष्यांचं संरक्षण, वजने आणि मापे आणि न्यायप्रशासन. हे 5च्या 5 विषय तोंडपाठच पाहिजेत. बरं, फक्त हेच नाहीयेत. या लिस्टमध्ये अजूनही काही महत्त्वाचे विषय आहेत. जसं की फौजदारी कायदा आणि प्रक्रिया, विवाह आणि घटस्फोट, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, कामगार संघटना, वीज आणि दिवाळखोरी. आता समजा वीज हा विषय समवर्ती सूचीत का असेल? विचार करा. कारण विजेचं उत्पादन आणि ग्रीड हे राष्ट्रीय पातळीवर हाताळावं लागतं, पण तिचं वितरण मात्र प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार होतं. म्हणून दोघांनी मिळून काम करणं महत्त्वाचं ठरतं. इथेच तर सहकार्याची भावना दिसते. ओके, आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. समजा एकाच विषयावर केंद्राने पण कायदा बनवला आणि राज्याने पण. मग काय? कुणाचा कायदा चालणार? हा संघर्ष कसा सोडवला जातो? चला बघूया. तर अशा परिस्थितीत एंट्री होते कलम 254ची. यालाच डॉक्ट्रिन ऑफ रिप्युग्नन्सी किंवा सोप्या भाषेत विसंगतीचा सिद्धांत असंही म्हणतात. हे कलम म्हणजे एक प्रकारे रेफरीचं काम करतं, जे ठरवतं की कुणाचा कायदा श्रेष्ठ आहे. तर मग हे काम कसं करतं? एकदम सोपं आहे. 3 स्टेप्समध्ये समजूया. स्टेप 1: एकाच विषयावर केंद्राचा आणि राज्याचा कायदा एकमेकांना छेद देतो. स्टेप 2: जनरली काय होतं तर केंद्राचा कायदा जिंकतो. म्हणजे संसदेने बनवलेला कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, स्टेप 3: एक अपवाद आहे. जर राज्याने बनवलेला कायदा राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवला असेल आणि राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली असेल, तर मात्र त्या राज्यापुरता राज्याचाच कायदा श्रेष्ठ ठरतो. हा परीक्षेसाठी एक क्लासिक ट्रॅप क्वेश्चन आहे, नक्की लक्षात ठेवा. चला, आता बघूया MPSCचा फेवरेट पॅटर्न, तुलनात्मक विश्लेषण. एकाच टेबलमध्ये आपण या तिन्ही लिस्टना समोरासमोर ठेवून बघू, म्हणजे सगळे फरक एकदम क्लिअर होतील. बघा इथे, विषय संख्या बघा. संघसूचीत 100, राज्यसूचीत 61 आणि समवर्ती सूचीत 52. कायदा कोण बनवू शकतं? संघसूचीवर फक्त संसद, राज्यसूचीवर फक्त राज्य विधानमंडळ, पण समवर्ती सूचीवर दोघेही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, संघर्ष नियम. पहिल्या दोन्हींमध्ये तो लागूच होत नाही, कारण तिथे अधिकार वाटप क्लिअर आहे. पण समवर्ती सूचीमध्ये केंद्राचा कायदाच श्रेष्ठ ठरतो. हा टेबल डोक्यात फिट बसवा. ठीक आहे,
थिअरी तर बरीच झाली. आता बघूया की MPSCच्या परीक्षेत यावर प्रश्न नेमके कसे विचारले जातात. समजा कंबाईनच्या पेपरमध्ये तुमच्यासमोर हे विधान आलं, 1 हा विषय संघसूचीमध्ये आहे. सांगा बरं, हे विधान खरं आहे की खोटं? उत्तर एकदम सोपं आहे, असत्य. का? कारण आत्ताच आपण बघितलं की 42व्या घटनादुरुस्तीने 1 हा विषय राज्यसूचीतून उचलून समवर्ती सूचीत टाकलाय. त्यामुळे तो संघसूचीत असण्याचा काही संबंधच नाही. ओके, प्रिलिम्स झालं. आता थोडं मेन्स लेवलला जाऊया. ग्रुप ए साठी असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न असा आहे, समवर्ती सूची ही भारतातील सहकारी संघराज्याचे म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं प्रतीक आहे? स्पष्ट करा. थोडा विचार करा यावर. उत्तर कसं लिहाल? एका चांगल्या उत्तरासाठी एक स्ट्रक्चर लागतं. कसं? तर सुरुवातीला इंट्रोडक्शन द्या, ज्यात समवर्ती सूची आणि सहकारी संघराज्य म्हणजे काय ते सांगा. मग कॉन्स्टिट्यूशनल बेसिस म्हणजे कलम 246 आणि 7वी अनुसूचीचा उल्लेख करा. यामधले विषय राष्ट्रीयदृष्ट्या कसे महत्वाचे आहेत ते सांगा. मग कलम 254 कसं बॅलन्स साधतं ते लिहा. आणि शेवटी संघराज्याला मजबूत करण्यात या सूचीची भूमिका काय आहे हे सांगून निष्कर्ष काढा. असा फ्रेमवर्क वापरला तर नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण सगळं एकदा रिवाईज करूया आणि लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक बघूया. एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं? एक सिम्पल ट्रिक आहे. कन्करंटचा C आणि कोऑपरेशनचा C. कन्करंट म्हणजे कोऑपरेशन म्हणजेच सहकार्य. कुणामध्ये? केंद्र आणि राज्यांमध्ये. आणि 3 टॉपचे विषय लक्षात ठेवा. शिक्षण, वन आणि विवाह. हे 3 विषय जरी लक्षात राहिले तरी तुम्ही बरेच प्रश्न सहज सोडवू शकाल. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. विचार करा की हे जे केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष होतात ते टाळण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी अजून काय करता येईल. हा विचार नक्कीच महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हे होतं समवर्ती सूचीचं एक सखोल विश्लेषण. मला खात्री आहे की आता या टॉपिकवर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाहीये. आपल्या या सिरीजच्या पुढच्या भागात आपण अशाच एका महत्त्वाच्या टॉपिकसोबत भेटू. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.